हाँ बोल क्या था तू बोल की कौन है ये लोग कहां से आते हैं ये? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या मंडळाची मीटिंग आहे. वर्षातून एकदा असते गणपती यायच्या अगोदर. तर या मीटिंगमध्ये गेल्या वर्षीचा बॅलन्स आणि या वर्षीची पावती वगैरे किती ठेवायची यावर सर्व चर्चा होते. आणि जे गणपतीचे जे 10 दिवस असतात त्या 10 दिवसामध्ये काय काय कार्यक्रम घ्यायचे किंवा 10 दिवसामध्ये काय डेकोरेशन करायचं वगैरे गणपतीमध्ये, तर त्या सगळ्याची रूपरेषा ठरवली जाते. तर त्याचीच आपली आज मीटिंग आहे. तर आपण चाललोय आता मीटिंगला. तर आता कदाचित अर्ध पब्लिक आपला आला असेल, कारण आपल्याला थोडा घरातून निघायला टाईमच झालेला आहे. तर आपण चला बघूया आता पुढे जाऊन. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे आपला कोपरकर्णीमध्ये बऱ्यापैकी संडे जेव्हा असतो तेव्हा संडेला बऱ्यापैकी मंडळांच्या मीटिंग असतात. आणि इथेच आता आपलं पण मंडळ कुठेतरी असेल. आता बघायला लागेल कुठं आहे हॅशटॅग आपलं मंडळ. हा, दिसले आपल्या मंडळाचे धुरंधर दिसले. हे बघा, हे आहेत आपल्या मंडळाचे धुरंधर. हे बघा, भाव्या अध्यक्ष, हे अध्यक्ष, अध्यक्ष, हे आपले भाव्या अध्यक्ष. हा बोल की आता तू बोल की अजून पब्लिक यायचं वगैरे बोल ना. पब्लिक यायचं आतापर्यंत झालेले आहेत अजून आहेत सगळे इमारतीमध्ये. नमस्कार मित्रांनो, हे आपले आले बघा भावी अध्यक्ष, भावी सरपंच. मित्रांनो, आता गँग जमा झाली आहे. सर्वात आधी चर्चा चालू आहे ती गेल्या वर्षी उरलेल्या बॅलन्सची. गेल्या वर्षी मूर्ती, महाप्रसाद आणि साऊंडचा खर्च जाऊन आपल्याकडे काय शिल्लक राहिले याचा हिशोब मांडणं सुरू आहे. हा हिशोब समजला की या वर्षीच्या बजेटचा अंदाज काढता येतो. बॅलन्सचा हिशोब तर झाला. आता खरा विषय निघालाय तो म्हणजे यावर्षी पावती किती ठेवायची याचा. महागाई वाढल्यामुळे काही जण म्हणत होते की पावतीची रक्कम वाढवूया, तर काही जण म्हणतात वर्गणी 30 ठेवूया, लोकांवर जास्त ताण नको. याच विषयावर सध्या खूप चर्चा रंगली आहे. आता यावेळेस ती किती ठेवायची? आपली नावं जे मी उडीच्या वर्गाने 3000 ठेवू शकता. ज्याला तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचे बिना आत्ताच नावं द्या, नाही तर आपली 3000 प्रत्येकी द्या. 3000 जर कोणाला 2000 2000 असं काही आहे ना, जवळ 3000 आम्हाला 3000 द्यावी. तयार आहे माझी 5 लाख असतील, 5च्या वरून असते माझी नाही गोष्ट. 5च्या वरून सर्वानुमते वर्गणीचा विषय मार्गी लागल्यावर आता चर्चा सुरू झाली आहे ती मंडपातील स्टेजची. कारण गणपती बसवण्यापासून ते विसर्जनापर्यंत सगळ्यात जास्त मेहनत कोणाची लागत असेल तर ते आहेत आपले गावाकडचे कार्यकर्ते. तर होतं काय, गणपती बसल्यानंतर पाऊस भरपूर पडतो आणि पाऊस पडल्यामुळे मंडपात पाणी येण्याची समस्या खूप वेळा होते. तर त्यासाठी आपल्याला स्टेज बांधता येतील का, त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत, काय करता येईल याबद्दल चर्चा सुरू होती. टेन्शन नाही
पुढं पाहिजे आणि आता आलाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बँजो ठरवायचा का नाही. विसर्जनाच्या मिरवणुकीला बँजो ठरवायचा की दुसरं काही. बँजोवाल्यांचे रेट बघताय आता काय चाललेत आणि आपल्या बजेटमध्ये ते बसतंय का यावर सध्या खूप मोठा वाद आणि चर्चा चालू आहे. आपणच विचार 50,000 पुढच्या वेळेस 60-70 होईल तर मित्रांनो, हिशोब असो, पावती असो, डेकोरेशन असो किंवा बँजो असो, जवळपास सगळ्या गोष्टींचं नियोजन झालंय. आता चला आता तयारीला लागूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.